शिवसेना आमदार रवींद्र फाटक यांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याचं कळतंय। ठाणे लोकसभेच्या जागेवरून चव्हाण आणि फाटक यांच्यात चर्चा झाली आहे। ठाण्यात शिवसेना उबाठा शिवसेनेचे खासदार शिवसेना आणि भाजपकडून ठाण्याच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय। शिवसेना आमदार रवींद्र फाटक आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये भेट झाली आहे। ही भेट ठाणे लोकसभेच्या जागेवरून झाल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। ठाण्यामध्ये शिवसेना आणि उबाठा शिवसेनेचे खासदार या दोन्ही खासदारांमध्ये चर्चा झाली आहे। शिवसेना आणि भाजपकडून ठाण्याच्या जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे आणि याच पार्श्वभूमीवरती या भेटीला वेगळंच महत्त्व आहे। याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, ठाण्याच्या लोकसभेच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याचं कळतंय। रवींद्र फाटक आणि रवींद्र चव्हाण यांची भेट झाली आहे। भेटीबाबतचा काय तपशील? गार्गी, रवींद्र चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांपासून रवींद्र फाटक ठाणे लोकसभेच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतलं नाव आहे। शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी देण्यात येईल ते जवळपास शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत होतं। त्या पार्श्वभूमीवर ठाण्याची जागा आता शिंदेंना सुटते हे जवळपास निश्चित झालंय असं मानण्यात येते। त्या प्रकारची तयारी सुद्धा रवींद्र फाटक यांच्या वतीनं करण्यात येते। या सगळ्या पार्श्वभूमीवर रवींद्र फाटक यांनी रवींद्र चव्हाणांची भेट घेतली। रवींद्र चव्हाण हे कोकण असेल, ठाणे असेल या सगळ्या भागामध्ये भाजपचं संघटन आणि काम वाढवण्यासाठी काम करतात। ते मंत्री सुद्धा आहेत, त्या भागामध्ये त्यांचं काहीचं प्राबल्य सुद्धा आहे। या अनुषंगाने ह्या भेटीला राजकीय महत्व निश्चित स्वरूपात मोठं आहे। जर अशा प्रकारची हालचाल होत असेल आणि रवींद्र फाटक यांना जर ठाणे लोकसभेची जागा दिली जात असेल तर निश्चित स्वरूपामध्ये भाजपचा एक प्रमुख चेहरा म्हणून रवींद्र चव्हाण यांची त्यांनी भेट घेणं हे स्वाभाविक आहे। अर्थात या भेटीमध्ये नेमकी काय कोणत्या स्वरूपाची चर्चा झाली त्याचा तपशील जरी अद्याप उघड झाला नसेल तर या भेटीने राजकीय वर्तुळामध्ये नव्याने चर्चा सुरू झाल्यात आणि जर रवींद्र फाटक हे उमेदवार असतील तर निश्चित स्वरूपामध्ये या मतदारसंघात एक कडवी टक्कर होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जाते। नक्कीच ओम, या भेटीकडे आणि या संपूर्ण गोष्टीचे काय पडसाद उमटतात हे भविष्यात पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।